उपवासाची कढी एकादशीला वरीच्या तांदळाच्या भातासोबत खाण्यासाठी अगदी बेस्ट आणि उत्तम कॉम्बिनेशन. हॅलो एव्हरीवन. तर आज आपण आपल्या उपवासाच्या सिरीजमध्येच एक कढीचा प्रकार, तो आता झटपट होणार आहे, उपवासाची कढी म्हणूया आपण त्याला. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा कप दही, म्हणजे अर्धा कप म्हणजे एक छोटी वाटी, अर्धा कप दही. आणि इथे दह्याला बाइंडिंग यायला जसं आपण बेसन टाकतो तसं मी इथे 1 टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही अगदी बटाटा घेऊ शकता किंवा मग साबुदाणे मिक्सरला लावून ते टाकू शकता. जे जे पदार्थ उपवासाला चालतात ते बाइंडिंगला म्हणजे कढीला घट्टपणा यायला टाकू शकता. तर आज आपण घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ, 1 टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ, अर्धा कप दही आणि अगदी अर्धा टीस्पून आहे जिरं फोडणीसाठी, आणि पाव टीस्पून आहे मीठ आपलं रॉक सॉल्ट, अर्धा टीस्पून आहे साखर, थोडंसं कढीपत्ता आणि ह्या 2 मिरच्या तिखटपणाला, आणि तूप लागेल चमचाभर फोडणीसाठी. तर आपण आता ह्या मिरच्या वाटून दही आणि हे फेटून घेऊया. तर आता आपण ह्या मिरच्या आधी चिरूया. मला हे जास्त तिखट होत असेल तर एकच घेऊ आपण मिरची, कारण उपवासाला जास्त तिखटपणा नको. एका बाउलमध्ये हे सगळं साहित्य आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आधी दही घेऊया. एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये आधी टाकणार आहोत आपण दही, आणि थोडं पाणीही लागेल, पण आधी पाणी टाकायच्या आधी हे फक्त दही आणि हे राजगिऱ्याचं पीठ हे घालून आपला जो विस्कर असतो हे त्याने छान हे फेटून घ्यायचं. आपल्याला आणि आता फेटून एवढ्या वेळ थांबूया आपण. एकीकडे आपण गॅस तापत ठेवलाय, गॅसवर भांडं तापत ठेवलंय. तर आता ह्याच्यामध्ये आधी घालूया साखर. हे पहा, साखर घातली आहे. आणि आता आपण फोडणीला मिरची जिरं हे टाकूया आणि तूप घेऊया फोडणीला थोडं. तर आता आपण फोडणीची फोडणीसाठी आपण हे 1 टेबलस्पून तूप तापवलंय. तूप थोडं तापलं की त्यावर टाकतोय जिरं. जिऱ्यामागोमाग जाईल आपली मिरची थोडीशी छान शेकली की मग मागोमाग जाईल आपला कढीपत्ता. आणि खूप झटकन होणारी डिश आहे. आणि हे आता आपण जे टाकलंय मिश्रण, ते दह्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ छान फेटून घेतलं होतं, ते मिश्रण टाकलं. आता हे 5च मिनिटात त्याला उकळी येईल. कढीला उकळी आल्यावर अर्धा पाव टीस्पून मीठ घालून कढी छान ढवळून घ्यावी. तर आपली उपवासाची कढी झाली आहे तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि पाहत राहा अर्चनाज इझी रेसिपीज. थँक्यू, धन्यवाद.